बाकीच्या सगळ्या कामापासून फ्री झाले. आता मी बनवत आहे वस्त्रमाळ बनवत होते तेव्हा लक्षात आलं की यांच्यासाठी टिफिन पॅक करायचं राहिलेलं आहे. आणि मी आज मॉर्निंगला वरण भात भाकरी हे सगळं बनवलेलं होतं, पण भाजीमध्ये मी काही बनवलेलं नाही आहे. तर म्हणलं आता बिना भाजी तर टिफिन देणार नाही आहे मी, तर भाजी बनवण्याऐवजी मी चटणी बनवत आहे. ही टोमॅटोची चटणी खूप झटपट बनते आणि खाण्यासाठी खूपच टेस्टी लागते. तर टोमॅटो घेतलेले आहेत, हिरवी मिरची, लसूण आणि कांदा टाकणार आहे. तर सगळं मी अगोदर आवरून घेत आहे आणि खाली बसून निवांत मी ही सगळी तयारी करून घेणार आहे. कारण किचनमध्ये आपण भरपूर वेळ थांबतो ना, थांबल्या पाय खूप दुखत आहेत आणि थंडीमुळेही ना एकदम काकडायला लागलेला आहे. माझ्याकडे सॉक्स आहेत पण चप्पल मी घेतलेली नाही, कारण मला ना किचनमध्ये किंवा पूर्ण घरामध्ये चप्पल घालून फिरणं थोडंसं असं वाटतं. पण यामुळे ना प्रॉब्लेम खूप होत आहेत, कारण ही जी फरशी असते ना, ही टाईल्स खूप थंड असते आणि हिवाळ्या दिवसामध्ये खूपच थंड पडत आहे आणि त्यामुळे मला सर्दी शिंका येणं खूप सारे प्रॉब्लेम होत आहे. तर विचार करता येतात सॉक्स घालेन तर काय होतं, आपले कामं असतात पाण्यातली, मग त्यावेळेमध्ये काय होतं, थोडंसं पाणी पडलं की सॉक्स ओले होतात, मग त्यावेळेत आपल्याला ते काढून टाकावंच लागतं. मग त्यासाठी लागणार आहे चप्पल. तर बघूया आता 2-3 दिवसांमध्ये चप्पल घेणार आहे, कारण जमत नाही. मी 2-3 वर्ष झाले विचार करते की चप्पल घालायची, पण नको, किचन आहे, देवारा आहे, ठीक वाटेनास चप्पल घालून फिरायला. घरामध्ये खूप सारे फिरतात, खूप साऱ्या ताईंच्या पायात मी बघितलेलं आहे की किचनमध्ये वेगळी चप्पल असते पूर्ण घरामध्ये फिरण्यासाठी, पण मला थोडंसं ठीक वाटत नव्हतं. पण प्रॉब्लेम खूप होत आहेत, म्हणजे जसं गावाकडे घरं कशी असतात ना, सारवण्याचे घरं असतात शेणाचे, किंवा ती फरशी जी असते ना तिकडची, ती जी व्हाईट कलरची फरशी असते ना, ती असते, त्यावरती तितके प्रॉब्लेम होत नाहीत. पण ही जी टाईल्स आहेत ना, यावरती ना म्हणजे हिवाळ्या दिवसामध्ये खूपच गार होतात आणि त्यामुळे ना खूप लवकर आपली तब्येत बिघडत आहे. तर मी विचार केला की आता चप्पल घ्यायचीच, म्हणजे सॉक्स आज घातल्यानंतर चप्पल ही लागणारच आहे, कारण सॉक्स ओले होतात फक्त घातल्यामुळे. तर इकडे तुम्हाला बोलत मी चटणीची पूर्ण तयारी करून घेतलेली आहे. जसं हिरवी मिरची, टोमॅटो, कांदा सगळं बारीक कट करून घेतलेला आहे. आता ठेवले गॅसवरती कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. अर्धा चमचा जिरं टाकलं, नंतर मी कांदा टाकलेला आहे आणि हिरवी मिरची टाकलेली आहे. म्हणजे हिरव्या मिरच्या जास्त घेतलेल्या नाहीत मी, फक्त 2 ते 3 हिरवी मिरची मी इकडं चिरून घेतलेली आहे आणि एक आल्याचा तुकडा टाकलेला आहे. परतून घेऊया आणि कांद्याचा कलर एकदम गोल्डन ब्राऊन करायचा नाही, हलकासा कच्चेपणा गेला म्हणजे हलकासा सॉफ्ट झालेला आहे कांदा. आता यामध्ये सुके मसाले टाकायचे आहेत. सुके मसाल्यामध्ये मी अर्धा चमचा हळदी पावडर टाकलेला आहे, 1 ते 1.5 चमचा धना पावडर आणि 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर टाकलेला आहे आणि थोडासा सुहाना मसाला टाकलेला आहे. परतून घेऊया. हे सुके मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. नंतर यामध्ये टोमॅटो टाकायचं. ही चटणी ना खूप झटपट बनते, म्हणजे जेव्हा आपल्याला सुचत नाही की काय भाजी बनवायची, आणि टोमॅटोची भाजी ना घरामध्ये कुणालाच आवडत नाही, मी कशीही बनवून खात नाहीत कोणी. चटणी बनवली ना खूप आवडीनं खातात आणि चटणी सगळ्यांना खूप आवडेल, खरीच लहान असो मोठे असो सगळ्यांना आपण टिफिनलाही देऊ शकता. म्हणजे मॉर्निंगला ना आपल्याला सुचत नाही की काय भाजी बनवायची, मग त्यावेळी ती चटणी झटपटही बनते आणि खाण्यासाठी खूप टेस्टी लागते. तर इकडे टोमॅटो टाकलं, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, परतून घेतलं आणि थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे. म्हणजे जसं टोमॅटो हलकासा सॉफ्ट व्हायला लागला की आपल्याला काढून एका ताटलीमध्ये पसरवायचं आहे. आणि माझी बाहेरची थोडीफार कामं राहिलेली आहेत, म्हणजे वस्त्रमाळ बनवायची आहे. उद्या मंगळवार आहे, तर मी जसं अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणलेलं आहे की उद्या देवीची पूजा आहे, तर तिथं देण्यासाठी मी वस्त्रमाळ बनवत आहे. परत बेल पण आणून ठेवले आहे, ते पण मला 108 निवडून काढायचं आहे आणि वेगळा थोडासा वाहण्यासाठी ते पण काढायचं आहे. म्हणजे त्यामध्ये खूप सारे असे पानं असतात ना, तर ते निवडून मला काढायचं आहे. तर यावेळेत खूप सारी कामं आहेत, पण त्याअगोदर मी चटणी बनवते, यांच्यासाठी टिफिन पॅक करते आणि मग पुढच्या कामाला सुरुवात करणार आहे. कारण दिवसभर ती कामं मी करतच राहणार आहे, पण ही कामं अगोदर करणं गरजेचं आहे, म्हणजे वेळेत टिफिन देणं गरजेचं आहे. तर इकडं टोमॅटो कांदा सगळं मी व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे, म्हणजे चटणीचं जे सारण आहे ना ते तयार झालेलं आहे आणि ते व्यवस्थित गार करून घ्यायचं आहे. जोपर्यंत ही गार होत आहे तोपर्यंत मी ताक बनवून घेते. आणि कपडे पण मी मशीनला लावलेले आहेत, ते पण काढून मला उन्हाला टाकायचे आहेत. म्हणजे आज थोडासा लेट झालेला होता, म्हणजे ही कामं जी आहेत ना आपली दिवसभर आवरतच नाही आहेत, थोडासा लेट होतच आहे दररोजच्या दररोज. म्हणजे मी मॉर्निंगला लवकर उठते, लवकर उठून ही सगळी कामं आवरते, तरी पण कधी लाईट तरी जाते, कधी कपडे टाकण्यासाठी तर लेट होतो. कशामुळे थोडासा लेट होतच आहे. तसं कपडे धुवत आहे तोपर्यंत मी इकडे ताकी बनवून घेतलेला आहे, चटणीची पूर्ण तयारी केलेली आहे. तर हा मसाला जोपर्यंत की गार होत आहे तोपर्यंत मी कपडेही काढून उन्हाला टाकते. वस्त्रमाळी करायची आहे, परत मला बेलपत्रही निवडायचं आहे. खूप सारी कामं आहेत, छोटी मोठी कामं दिवसभर घरामध्ये चालतच असतात, जे आपल्याला वेळेत करणं गरजेचं आहे आणि सांगून जमत नाही, कामं आपल्याला वेळेत करणं खूप गरजेचं आहे.
तर कपडे धुवून झालेले आहेत, म्हणजे अर्धा तास अगोदर धुवून झालेले आहेत. पण अगोदर मी विचार केला की अगोदर मला मसाला बनवायचा आहे चटणीसाठी, मग नंतर कपडे मी उन्हाला टाकते काढून. आणि ऊन पण तितकं कडक नाही, म्हणजे आता थंडी असल्यामुळे उन्हात तितकं कडक येत नाही, एकदम दिम म्हणजे कसं ऊन असून नसल्यासारखं. कपडे हे जे जाड असतात, म्हणजे स्वेटर वगैरे धुवलं तर ते तरी व्यवस्थित वाळले जाणार नाही उन्हाला, असं ऊन आहे. इकडे सगळे कपडे मी बकेटात काढून घेतलेले. आणि दिनेशच्या खिशामध्ये म्हणजे 1-2 रुपयाचा सिक्का होता, म्हणजे कपडे मी चेक करूनच टाकत असते, तरी पण दिनेशच्या खिशामध्ये बंदा राहिलेला होता. आणि ती वॉशिंग मशीनला बाजूला टाकते. तर काही असली वस्तू त्यामध्ये चुकूनही तर मशीन ते बाजूला काढून टाकते. तर समोर आलेलं होतं तर काढून ठेवलेलं आहे. आणि सगळे कपडे मी बाहेर घेऊन आले. आणि वाईट कपड्यांना नीळ घालायची आहे, पण अगोदर मी कपडे उन्हाला टाकते जे वरच्या साईडला छोटे मोठे आहेत. आणि बघू शकता ऊन तितकं कडक नाही आहे. आणि बाहेर आले ना असं वाटतं की उन्हातच बसावं, आतमध्ये जाऊ नये. एकदम थंडगार ती फरशी पडत आहे, एकदम हुरहुरी भरायला लागली दिवसभरी. मॉर्निंगला तर असते थंडी, पण दिवसभरी खूप थंडी वाजायला लागलेली आहे. एकदम गार अशी हवा आहे. आणि ती फरशी थंड असल्यामुळे ना खूपच थंडी वाजायला लागते. आणि असं वाटतं की बाहेर येऊन उन्हात बसावं ना आतमध्ये जाऊ नये. तर 2-4 दिवसाला असंच होत आहे की मी बाहेर येऊन उन्हाला बसते, म्हणजे पोर्समध्ये आता ऊन येतं थोड्या वेळामध्ये, मग त्या उन्हाला बसते, मग आतमध्ये यायचं मन अजिबात होत नाही माझं. आणि त्यामुळे माझी एकही कामं व्यवस्थित होत नाहीत, कारण मी थोड्या वेळासाठी बाहेर येते आणि मग अर्धा तास 1 तास कसं जातो त्यामध्ये कळत नाही. म्हणजे उन्हाला एक वेळा बसलं की आतमध्ये जायचं माझं मन होत नाही. आणि बाबांचंही म्हणणं असंच आहे की फरशी खूप गार आहे आणि थंडी वाजायला लागलेली आहे. बाबा म्हणतात की गावाकडचीच घरं बरी आपली, जे शेणानं सारवलेली असतात. हे फरशीवरती चालून ना व्यक्ती बिमार पडतो, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि बरोबरही आहे. हे टाईल्सला एकदम अशा असतात ना, एकदम गार होतात दिवाळीमध्ये. उन्हाळ्यामध्ये बरे आहेत, गरमीला ठीक आहे, पण ह्या दिवसामध्ये खरंच बघा खूपच गार होत आहेत. तर इकडं मी थोडेफार कपडे उन्हाला टाकलेले आहेत. आणि जे जीळ नाही नीळमध्ये टाकायचे जे कपडे आहेत ते नीळ घालत आहे, म्हणजे यांची व्हाईट कलरचे असतात, परत बाबांचे असतात, ते सगळे व्हाईट कपडे मी नीळमध्ये घातलेले आहेत. आणि झटकून कपडे मी उन्हाला टाकत असते, कारण एकतर हे वातावरण असं थंडगार झालेले कपडे लवकर वाळत नाहीत. आणि येथे मी ग्रिलवरती कपडे उन्हाला टाकत आहे, म्हणजे तिथं ऊन आणखीन आलेलं नाही, थोड्या वेळाने येईल, तोपर्यंत कपडे हवेनंच हडकत राहतील. कारण आता सगळे कपडे घेऊन मला वरती जावं लागतं, 2 मजली जिना चढत. तर मी इथंच टाकत असते, निवांत संध्याकाळपर्यंत हे हडकले जातात. तर सगळेच कपडे मी उन्हाला टाकलेले. तर झालेलं आहे कपड्यांचं काम. आता आलेले मी परत किचनमध्ये. जसं मी तुम्हाला अगोदर म्हणलं की मी सगळ्या कामापासून फ्री झाले, तर बघू शकता मी कुठल्याही कामापासून फ्री झालेली नाही. आपल्याला असं वाटतं ना की एक वेळचं जेवण झालं सगळ्यांचं की फ्री झाले मी आता, पण फ्री नाही. दिवसभरी आपली कामं चलतच असतात. एक करावं दुसरं निघतं, दुसरं करावं तिसरं निघतं, दिवसभरी चालूच असते धावपळ आपली. तर हा मसाला व्यवस्थित गार झालेला आहे. तर मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्यामध्ये फक्त अर्धा मसाला टाकलेला आहे, कारण पूर्णपणे येणार नाही, छोटं भांडं आहे हे. आणि मसाला व्यवस्थित आपल्याला वाटण करायचं आहे, एकदम याची ग्रेव्हीज बनवायची, म्हणजे जसं पेस्ट बनवतो ना तशा पद्धतीने वाटण करायचं आहे. तर अगोदर तर मी तसंच वाटलं, नंतर मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. जे कढईत मसाला बनलेला होता तीच कढई धुवून मी पाणी टाकलेलं आहे, पूर्ण मसाला आलेला आहे यामध्ये. आणि मी बारीक वाटण केलेलं आहे. आता जे बाकीचा मसाला ठेवलेला आहे ते पण मी अशाच पद्धतीने थोडंसं पाणी टाकून वाटून घेणार आहे. एकदम छान टेस्टी चटणी बनवून तयार होते, जास्त वेळी लागणार नाही, झटपट आणि एकदम सोप्या पद्धतीनं बनवून तयार होते. तर थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी. आणि हे पण अशाच पद्धतीने वाटण करून घ्यायचं आहे आणि तडका द्यायचा यावरती. एकदम छान टेस्टी चटणी बनवून तयार होते, एकदम धाबा स्टाईल. तर पूर्णपणे मसाला वाटून झालेला आहे, एका बाउलमध्ये मी काढून घेतलेला आहे. आणि फक्त यावरती आपल्याला तडका द्यायचा आहे. आणि मग मी जसं तुम्हाला म्हणलेलं आहे अगोदर की यामध्ये मी लसूण टाकलेलं, तर लसूण मी घेतलेला नाही, लसूण संपलेला आहे आणि आणलेलंही नाही आहे. फक्त मी आलं टाकलेलं आहे, कांदा टाकलेला आहे, टोमॅटो, हिरवी मिरची, फक्त इतकंच टाकलेलं आहे. एकदम छान चटणी बनवून तयार होते. तर इकडे मी घेतलेले तडका पॅन, यामध्ये मी 2 चमचे तेल घेतलं, जिरं टाकलेलं आहे, हिंग पण टाकू शकता. नंतर मी 2 सुक्या लाल मिरच्या टाकलेल्या आहेत आणि हा तडका आपल्याला या चटणीमध्ये ओतायचा आहे. तर बघू शकता एकदम मस्त अशी चटणी बनवून तयार झालेली आहे. जसं आपण भाकर असो, चपाती असो, भात असो किंवा पराठे वगैरे बनवलं तरी पण ही चटणी एकदम छान टेस्टी लागते. तर अगोदर यांच्यासाठी टिफिन पॅक करते आणि मग पुढची कामं करायला घेते. तर अगोदर मी यांच्यासाठी टिफिन पॅक करून दिलं आणि आता वस्त्रमाळा बनवून घेते. तर ही वस्त्रमाळासाठी मी अशा पद्धतीने अगोदरच गोंडे बनवून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने वस्त्रमाळा एकदम परफेक्ट बनते, म्हणजे तुम्ही पहिल्यांदाही बनवत असला तरी पण तुमची वस्त्रमाळा अजिबात बिघडणार नाही. म्हणजे आपण एकसारखा कापूस बनवतो आणि त्यामध्ये आपण थोडासा पाण्याचा किंवा दुधाचा हात लावूनही आपण प्रेस करतो, ते पण वस्त्रमाळा होते व्यवस्थित, पण थोडीशी छोटी मोठी होते, म्हणजे एकसारखी होत नाही आहे. म्हणून मी अशा पद्धतीने वस्त्रमाळ बनवते, म्हणजे आपल्या घरी प्रत्येक वेळी पूजा असते किंवा गौरी आगमन होतं त्यावेळी ती थोडीशी मोठी आणि एकसारखी वस्त्रमाळ लागते, तेव्हा पण मी अशीच वस्त्रमाळ अगोदरच बनवून ठेवत असते.
आणि घरामध्ये कुठलीही छोटी मोठी पूजा असो वस्त्रमाळ ही लागतेच लागते, म्हणून वस्त्रमाळ आपल्याला परफेक्ट येणं खूपच गरजेचं आहे. तर बघू शकता इकडे मी सगळी गोंडे पाण्याचा हात लावून लावून मी जुडवून घेत आहे. म्हणजे आपण दूध पण घेऊ शकता, पण मी इकडे पाणीच घेतलेलं आहे. आणि नंतर सगळ्या वस्त्रमाळाला हळदी आणि कुंकू लावायचं आहे, म्हणजे वस्त्रमाळ बनून तयार होईल. आणि इकडं मला वाती पण बनवायचे आहेत, म्हणजे म्हणत होते की थोड्याफार वाती पण बनव. तर वाती आहेत घरामध्ये, पण ते कसे दोर वाती आहेत 108 108 असं बनवलेलं आहे. तर तिकडे देण्यासाठी जसं आरती समय लावण्यासाठी जे आपले वाती असतात ना, दोर वाती नाही, जे साध्या वाती असतात ते मला बनवायचे आहेत. आणि वाती बनवायला थोडासा वेळ जास्त लागतो. तर मी इकडे वस्त्रमाळ तर बनवली, आता वाती बनवत आहे. तर जास्त नाही, थोड्याफारच बनवणार आहे, म्हणजे जसा वेळ मला भेटतो तशा वाती मी बनवत असते. पण या वेळेत वाती संपलेल्या आहेत आणि या कामामध्ये वेळही भेटत नाही असं झालेलं आहे. तर आता थोडेफारच वाती मी बनवून देत आहे आणि बाकीचे जे घरी लागणार आहे ते मी आणखीन कधीतरी बनवणार आहे. तर इकडे मी घेतलेले आहे आता हळदी कुंकू, आणि हळदी कुंकू एका वेगवेगळ्या वाटीत मी घेतलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे आपण कोरडं लावलं ना तितकं व्यवस्थित बसत नाही, म्हणून अशा पद्धतीने मी हे मिक्स करून घेतलेलं आहे. आणि अगोदर आपल्याला हळदी लावायची आहे, मग नंतर कुंकू. तर इकडे मी हळदी लावत आहे, छान मिक्स करून पूर्ण वस्त्रमाळ, आणि नंतर कुंकू लावून घेऊ. आणि बेलपत्र आणून ठेवलेलं आहे, म्हणजे पूर्ण एक पोतं भरून आणलेलं आहे. त्यामधलं फक्त मला 108 बेलपत्र काढायचं आहे वेगळं, आणि थोडंफार वाहण्यासाठी मला वेगळं काढायचं आहे. म्हणजे 2 कवर काढायचे, थोडंफार घरी म्हणजे घरी पण होईल. खूप सारं आणलेलं आहे, ते पण मला निवडून घ्यायचं आहे. आणि आई पण आलेली आहे. आई दुपारीच आल्यानंतर जेवण खाणं केलं, म्हणजे आईची तब्येत थोडीशी बिघडलेली आहे. जेवण केलं, टॅबलेट घेतलेले आहे, नाही रेस्ट घेत आहे. आणि मी लागलेली आहे माझ्या कामामध्ये. तर इकडे बघू शकता पूर्ण वस्त्रमाळेला मी हळदी लावलेली आहे, कुंकू लावलेला आहे. तर बघू शकता एकदम परफेक्ट ही वस्त्रमाळ बनून तयार झालेली आहे, आणि एकदम सोप्या पद्धतीने, जास्त तामझाम नाही आहे. तुम्ही पहिल्यांदाही अशी वस्त्रमाळ बनवला तर परफेक्टच बनेल, कुठेही बिघडणार नाही किंवा छोटी मोठी होणार नाही, एकसारखी वस्त्रमाळ बनून तयार होते. कारण आपण अगोदरच गोंडे बनवून घेतलेले असतात, नंतर फक्त जुळवायचं काम असतं. खूपच छान आणि एकदम सुंदर अशी दिसते, बघू शकता तुम्ही. आणि इकडे वाती पण मी बनवलेली आहे. तर झालेलं आहे वस्त्रमाळ आणि वातीचं काम. आता बेलपत्रही निवडून घेते, म्हणजे सगळी उद्याची कामं आहेत, पण मॉर्निंगला होत नाही. मॉर्निंगला आपली वेगळीच कामं खूप सारी असतात आणि त्यावेळेत धावपळ खूप असते, म्हणून या वेळेतच मी सगळी कामं आवरत आहे. तर बघू शकता इकडे बेलपत्र एका पोत्यामध्येच भरून आलेले खूप सारं आहे, पण त्यामध्ये ना पानं सगळी व्यवस्थित नाहीत. खूप सारी पानं तुटके आहेत, किडकी आहेत, आणि अशी पानं आपल्याला घ्यायची नाहीत. जे पानं छान छान आहेत तेच मला निवडून काढायचे आहेत. त्याला काटे पण खूप आहेत, म्हणजे बेलपत्राला खूप सारे मोठे मोठे काटे असतात. तर मी निवांत एक एक बेलपत्र जे आहे ना ते निवडून घेत आहे. तर अगोदर सगळी फांदी मी वेगळे करत आहे, आणि यामध्ये एका फांद्यामध्ये ना एक 10-12 बेलपत्री व्यवस्थित निघत आहेत. बाकीचे सगळे तुटके मुटके खिडकी अशीच पानं होती. तर निवांत मी बेल निवडत होते, तितकं आई म्हणत आहे की मी पण तुझ्यासोबत निवडू लागते. म्हणजे आई आल्यानंतर जेवण खाणं केलं, टॅबलेट घेऊन थोडा वेळ रेस्ट घेत होती, कारण तब्येत बिघडलेली आईची थंडीमुळे. थंडी खूप आहे ना इकडं, ते एकदम काकडायला लागलेलं आहे. मॉर्निंगला आहे ती ठीक आहे, पण दिवसभर थंडी वाजायला लागली आहे, कारण एकदम गार हवा येते ना त्यामुळे. आणि फरशी पण खूपच थंड आहे. तर अगोदर मी आईला अंथरून दिलेला आहे. तर आता पटकन बेल निवडून घेऊया. आईला नको म्हणत होते, आई आल्यापासून म्हणत आहे की फरशी खूप गार आहे, मला हिंडावंसं वाटत नाही यावरती. तर हो, मला सवय झालेली आहे, त्यामुळे काही वाटत नाही आहे. पण आईला ना, जसं गावाकडे घर यांचं कसं आहे, फरशी जी असते ना ते पांढऱ्या कलरची आणि जाड असते, तशी फरशी आहे घरी, त्यामुळे ती तितकी गार होत नाही आहे. पण हे टाईल्स खूप गार होत आहेत, बाबा पण म्हणतात, आई पण तशीच म्हणत आहे. मला तितकं वाटत नाही, कारण मला एक सवय झालेली आहे. ही फरशी थंड असो किंवा गरम असो, दिवस रात्र मला यावरतीच बसायचं, यावरतीच हिंडायचं आहे, त्यामुळे मला तितकं काही वाटत नाही. पण कोणी घरी आलं, म्हणजे जसं बाबा तर म्हणतात, पण कोणीतरी घरी आले ना, जसं आई आहे, म्हणजे गावाकडनं कोणी आलं ना, ते म्हणत असतात की किती गार आहे, कसं राहता यावरती, बिमार पडचाल, असं त्यांचं म्हणणं असतं. तर बेलपत्र निवडून झालेलं आहे, आणि इथं पोसमध्ये छान ऊन आलेलं आहे आता. तर इकडे बाबा बसले आहेत औषध घेऊन, म्हणजे जसं बाबा आयुर्वेदिक औषध काही बनवतच असतात. तर हे घेऊन आलेत. आता याचं नाव काय काही माहिती नाही, आणि बाबा सांगितले तरी पण मला समजणार नाही आहे, कारण त्याच्यामधलं आपल्याला काहीच माहिती नसतं. बाबांना माहिती असते काही आयुर्वेदिक औषध घेऊन येतात, ते घरच्या घरी बनवतात, खात असतात. त्याचे फायदे खूप असतात. म्हणजे आयुर्वेदिक जेही औषध असतात ना, त्याचा इलाज निवांत होतो, पण खूप असरदार असतात ते. जसं आपण टॅबलेट वगैरे आणतो ना, त्याचा इलाज झटपट होतो, म्हणजे असं वाटतं की आपल्याला झटपट ते कमी झालेलं आहे, आणि परत तितक्या झटपट ते दुखणंही येतं. पण जे आयुर्वेदिक औषध असतात ना, त्याचा इलाज निवांत होतो, पण कायमचा होतो, नंतर ते दुखणं परत येणार नाही, असे असतात, ते असरकारक असतात. तर
तर बाबा तेच बनवत आहेत आणि इकडं मी आता कपडे वगैरे काढले आणि ते घडी घालून ठेवत आहे. दिनेश आत्ता आलेले कॉलेजून, तर दिनेशला इकडे जेवायला वाढलेलं आहे. तर आईचं दिनेशचं बोलणं चालू आहे. मी कामात आहे म्हणजे कपडे वगैरे ठेवणं, निवांत बसून बोलणं होणार नाही. काम करत करत मी बोलत असते, कारण दिवसभर आपली कामं अशी असतात. तर व्हिडिओला तर सुरुवात झालेलीच आहे. तर एकच म्हणेन, व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. तुमच्या एका लाईकमुळे मी खूप मोटिवेट होते, तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. तर इकडं कपडे सगळे मी जिथल्या तिथं जागेत ठेवते, म्हणजे सगळ्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी. बाबा निवांत आंघोळ करतात तर त्यांचे कपडे असतात इकडच्या रूममध्ये, कारण शोधाशोध नको, एकत्रच ठेवते मी एकाच जागी, म्हणजे जागा चेंज करत नाही. त्यांना माहिती होऊन जातं की त्याच जागेत आहेत. मी जागा चेंज केली परत मला येऊन द्यावं लागतं आणि मॉर्निंगला मला असते खूप घाई गडबड, म्हणून याच वेळेत मी सगळं व्यवस्थित ठेवते की मला वेगळे येऊन देण्याची गरज पडू नये अशा पद्धतीनं. तर आई आता बघत आहे की बाबा काय औषध बनवत आहेत, म्हणजे आईला पण समजत नाही की ते आयुर्वेदिक औषध कशा पद्धतीने बनतं आणि त्याचं नाव वगैरे काय आहे. तर बघत आहे आता इकडं, आणि ऊन पण छान आलेलं आहे. तर आई पण बसलेली आहे, म्हणजे आतमध्ये खूप थंडी वाजत आहे, म्हणजे फरशी तर थंड आहे, गार हवा पण आहे. पोर्समध्ये यावेळेस छान वाटतं, म्हणजे ऊन पण येतं आणि टाईल्स गरम होतात, थोडंसं छान वाटतं. तर इथं आता हे औषध बाबा इकडं बनवत आहेत आणि बोलणंही चालू आहे सगळ्यांचं. आणि हे औषध ना बाबा खलबतमध्ये वाटत आहे आणि त्यामध्ये वेळ भरपूर लागत आहे. तर मी म्हटलं मिक्सरच्या भांड्यामध्ये झालं तर ठीकच आहे. तर इकडं मोठं मिक्सरचं भांडं आणलेलं आहे आणि यामध्ये मी ते थोडंफार औषध घेतलेलं आहे आणि मिक्सरला फिरून बघते, म्हणजे त्याचे जे बिया आहेत ना ते वेगळे होतात का ते बघत आहे मी.